नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागरिक शास्त्राच्या दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास आज आपण करणार आहोत। लोकसत्ता यशस्वी भवमधील या संबंधीचा लेख आणि तुमचं पाठ्यपुस्तक समोर ठेवा, म्हणजे आता केली जाणारी चर्चा तुमच्या चांगली लक्षात येईल। नागरिक शास्त्राचे दुसरे प्रकरण आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ। केंद्रीय कार्यकारी मंडळाची कार्ये कोणती आहेत? पहिलं आहे लोककल्याणाची धोरणे आखणे। दुसरं आहे या धोरणांना संसदेची मान्यता मिळवणे आणि ही धोरणे प्रत्यक्ष राबवणे। मागील प्रकरणात आपण बघितलं की संसद कायदे करते, मात्र या संसदेने तयार केलेल्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं कार्य कार्यकारी मंडळ करत असते आणि म्हणूनच कार्यकारी मंडळ अत्यंत महत्त्वाचे आहे। आता याचे 3 घटक कोणते? एक राष्ट्रपती व उपराष्ट्रपती, दुसरं आहे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, आणि त्यानंतर येतं नोकरशाही। यापैकी पहिला घटक आहे तो म्हणजे राष्ट्रपती। आपल्या संसदीय व्यवस्थेमध्ये राष्ट्रपतींना सर्वोच्च अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळे तो सर्वोच्च कार्यकारी अधिकारी आहे। मात्र राज्यघटनेने राष्ट्रपतीला दिलेले अधिकार राष्ट्रपती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानेच वापरू शकतो। राष्ट्रपती जरी संसदीय व्यवस्थेचा प्रमुख असला तरी पंतप्रधान हा वास्तव प्रमुख असतो आणि त्यामुळेच राष्ट्रपतींना आपले अधिकार पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने वापरावे लागतात। राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांचे कार्य उपराष्ट्रपती करत असतात। उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, हे आपण मागील प्रकरणात अभ्यासले आहे। आजच्या लेखामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवडणूक, पात्रता, कार्यकाल आणि अधिकार या संबंधीची माहिती दिलेली आहे। या तथ्याचा तुलनात्मक अभ्यास करा, म्हणजे यातील माहिती तुमच्या लवकर लक्षात राहील आणि तुम्ही परीक्षेमध्ये त्यासंबंधी येणारे प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहू शकाल। आता राष्ट्रपती जरी सर्वोच्च प्रमुख असले तरी सुद्धा राष्ट्रपतींना सुद्धा पदावरून दूर करता येऊ शकते आणि हा अधिकार संसदेला दिलेला आहे। राष्ट्रपतींनी जर घटनेचा भंग केला तर राष्ट्रपतींवर महाभियोग कारवाई करता येऊ शकते। संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये त्यासाठी राष्ट्रपतींवर निश्चित दोषारोप करणारा ठराव दाखल करावा लागतो। या आरोपाची चौकशी दुसरे सभागृह करते आणि जर दोन्ही सभागृहामध्ये हा महाभियोग बहुमताने संमत झाला तर राष्ट्रपतींना सुद्धा पदावरून दूर व्हावे लागते। सुदैवाने आपल्या देशात आजपर्यंत अशा प्रकारची कारवाई करण्याची वेळ आलेली नाही। यानंतर आपण पाहू राष्ट्रपतींचे अधिकार। राष्ट्रपतींचा पहिला अधिकार आहे कार्यकारी अधिकार। राष्ट्रपतींना अनेक महत्त्वाच्या नेमणुका कराव्या लागतात, कारण घटनेने राष्ट्रपतींना सर्वोच्च अधिकार दिलेले आहेत। मागील प्रकरणात आपण कायदे निर्मितीची प्रक्रिया पाहिली। हे विधेयक अंतिमतः मंजूर होण्यासाठी राष्ट्रपतींकडे येते, राष्ट्रपतींना त्यावरती सही करावी लागते, तेव्हाच त्याचे रूपांतर कायद्यामध्ये होते। एवढेच नव्हे तर लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये अभिभाषण करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे। त्याचबरोबर संसदेचे अधिवेशन चालू नसताना काही महत्त्वाच्या विषयांवर कायदा करण्याची तातडीने गरज भासते, अशा वेळी अध्यादेश काढण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींचा असतो। यापैकी किमान 4 मुद्दे तरी तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे। यानंतर न्यायविषयक अधिकार। सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात। त्याचबरोबर एखाद्या गुन्हेगाराने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर केला तर त्याची शिक्षा कमी करणे किंवा शिक्षा लांबणीवर टाकणे हा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला आहे। यानंतरचे अधिकार आहेत ते म्हणजे आर्थिक अधिकार।
कोणतेही अर्थविधेयक लोकसभेमध्ये सादर करण्याची संमती राष्ट्रपती देत असतात. यानंतर आहेत आणीबाणी विषयक अधिकार. हे अधिकार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणीबाणी 3 प्रकारची आहे: राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्यासाठी आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. या संबंधीची सविस्तर माहिती आपल्या लेखात दिलेली आहे. ती नीट अभ्यासा आणि पाठ करा, कारण त्यावरती प्रश्न विचारला जातो. टिपाद्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी किंवा राष्ट्रीय आणीबाणीचे होणारे परिणाम कोणते किंवा घटक राज्यातील आणीबाणी असे प्रश्न विचारले जातात. तेव्हा हा घटक नीट अभ्यासा, म्हणजे आपल्याला या प्रश्नांची उत्तरे सहज देता येऊ शकतील. केंद्रीय कार्यकारी मंडळाचा दुसरा घटक आहे तो म्हणजे मंत्रिमंडळ. मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना देशाच्या राज्यकारभारामध्ये मदत करते. हे मंत्रिमंडळ निवडण्याचं कार्य पंतप्रधान करत असतात. मंत्र्यांचे 3 प्रकार आहेत: कॅबिनेट दर्जाचे मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. देशाच्या दृष्टीने महत्त्वाची जी खाती आहेत ती कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांकडे असतात. उदाहरणार्थ संरक्षण खाते, गृह खाते किंवा शेती खाते अशी महत्त्वाची खाती कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांकडे असतात. उरलेली खाती राज्यमंत्र्यांकडे असतात आणि या राज्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी असतात ते म्हणजे उपमंत्री. आता हे मंत्रिमंडळ कोणती कार्य करते? पहिलं कार्य आहे विधेयक प्रस्ताव मांडणे. गेल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं की संसदेमध्ये विधेयके मांडली जातात. विधेयकांचे विविध प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार होता शासकीय विधेयक. मंत्रिमंडळातील मंत्री या विधेयकाचे प्रस्ताव तयार करतात आणि ते सादर केले जातात. मंत्रिमंडळाचे दुसरे कार्य आहे आर्थिक निर्णय घेणे. देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधी महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळ घेत असते. कर, कर्ज, खर्च या संबंधीचे निर्णय मंत्रिमंडळ घेते. तसेच मंत्रिमंडळाशी चर्चा करूनच देशाचा वार्षिक अर्थसंकल्प तयार केला जात असतो. तिसरं आहे सार्वजनिक धोरण आखणे. हे कार्यही मंत्रिमंडळ करते. आणि चौथं आहे परराष्ट्र धोरण आखणे. मंत्रिमंडळाचे हे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. परराष्ट्राशी करार करणे, गुन्हेगारांची देवाणघेवाण करणे, आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करणे, सांस्कृतिक देवाणघेवाण करणे या संबंधीचे अनेक करार मंत्रिमंडळाला तयार करावे लागतात आणि हे कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. यानंतरचा पुढचा घटक आहे तो म्हणजे पंतप्रधान. पंतप्रधानांची निवड राष्ट्रपती करतात. लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळते किंवा जो पक्ष आपले बहुमत सिद्ध करू शकतो अशा पक्षाच्या नेत्याला राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून निवडतात. आणि म्हणूनच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणे हा आपला अधिकार आपण योग्य तऱ्हेने वापरला पाहिजे. या पंतप्रधानांची कामे कोणती? पंतप्रधानांची कामे यातील पहिला मुद्दा आहे मंत्रिमंडळाची निर्मिती करणे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड करणे, त्यांना खाते वाटप करणे, त्यांच्या खात्यामध्ये समन्वय साधणे हे पंतप्रधानांचे कार्य आहे. दुसरे कार्य आहे मंत्रिमंडळ व राष्ट्रपती यातील दुवा. पंतप्रधानांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलेले निर्णय या संबंधीची माहिती राष्ट्रपतींना देणे बंधनकारक असते. याशिवाय असाही संकेत आहे की पंतप्रधानांच्या संमतीशिवाय कोणत्याही मंत्र्याने राष्ट्रपतींना भेटू नये. तिसरा आहे लोकसभेचे नेतृत्व. लोकसभेचा प्रमुख हा पंतप्रधानही असतो आणि त्यामुळे लोकसभेतील विविध सदस्यांमध्ये ऐक्य प्रस्थापित करणे, त्यांच्याशी सहसंबंध जोडणे हे कार्य पंतप्रधान करत असतात. पंतप्रधान लोकसभेचे नेते असतात. मंत्रिमंडळात एकजिन्सीपणा स्थापन करणे आणि त्याचबरोबर संसदेमध्ये चर्चेच्या वेळी योग्य वेळी हस्तक्षेप करून शासनाची बाजू मांडणे हे पंतप्रधानांचे कार्य असते.
यानंतर परराष्ट्र धोरणाचे प्रमुख प्रवक्ते पंतप्रधान असतात। या संबंधी पंतप्रधानांनी केलेली विधाने ही अत्यंत महत्त्वाची मानली जातात। त्यावरूनच भारताची जागतिक प्रतिमा निश्चित होत असते आणि म्हणूनच परराष्ट्र धोरणामध्ये पंतप्रधानांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। आणि शेवटचं कार्य आहे शासनाच्या धोरणामध्ये समन्वय साधणे। अशा प्रकारे पंतप्रधानांची कार्ये ही महत्त्वाची आहेत आणि यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। या दृष्टीने हे मुद्दे पाठ करणे आवश्यक आहे। कार्यकारी मंडळाचा शेवटचा घटक म्हणजे नोकरशाही। नोकरशाही यालाच प्रशासकीय यंत्रणा असे म्हटले जाते। नोकरशाहीवरच शासनाची धोरणे प्रत्यक्ष राबवण्याचं कार्य अवलंबून असतं आणि म्हणूनच ती अत्यंत कार्यक्षम असणं आवश्यक आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमार्फत सनदी सेवकांची निवड केली जाते आणि त्यातूनच ही नोकर भरती केली जाते आणि या दृष्टीने या परीक्षांसाठी नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल हे विषय महत्त्वाचे असतात आणि त्यांचा अभ्यास आवश्यक असतो। या परीक्षांना बसणारे विद्यार्थी या विषयांमध्ये जर तरबेज असतील तर त्यांना ही परीक्षा अतिशय सोपी जाते। प्रशासकीय यंत्रणा जर कार्यक्षम असेल तर राज्यकारभार उत्तम चालू शकतो आणि यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमधून जे आपली गुणवत्ता सिद्ध करतात अशांचीच निवड सनदी सेवक म्हणून केली जात असते। राज्यघटनेचे समता आणि न्याय प्रस्थापित करण्याचे जे मुख्य धोरण आहे त्याची अंमलबजावणी करणं हे नोकरशाहीचं कार्य आहे आणि म्हणूनच नोकरशाही जर उत्तम असेल तर प्रशासन उत्तम चालू शकते। हे प्रकरण येथे संपते। या प्रकरणावर आधारित कोणते प्रश्न परीक्षेत विचारले जातात याची नमुना उत्तरे आजच्या लेखात दिलेली आहेत। ती नीट अभ्यासा आणि त्यानुसार धड्याखालील इतर स्वाध्याय सोडवा। या संबंधी तुम्हाला आणखी काही शंका असतील तर आमच्याशी संपर्क साधा। धन्यवाद।